काय गोष्टी अशा होत्या की तुला 2018ला म्हणजे माझे मिस्टर सोडून गेले. तेव्हापासून माझ्यावर जबाबदाऱ्या पडल्या. भाऊजी सोडून गेले म्हणजे काय झालं? बोलासारख्या खूप आहेत. म्हणजे एकटीवर जबाबदारी पडली मुलांची, 3 मुलांची एकटीवर. आणि मी एकदम स्वाभिमानाने म्हणजे कोणाकडून मदत नाही घेतली, कशाचीच आर्थिक मदत. त्यावेळी मी धुणं भांडी केली लोकांच्या घरी. धुणी भांडी करून सांगितलं ना मी कधी घरी माहेरी माझ्या का मी धुणं भांडी करते, ते करून मी यांचा सांभाळ केला मुलांचा. आणि एकदम डिप्रेशनमधून 2 वर्ष डिप्रेशनमध्ये. आणि खूप भयंकर मुलं माझी चिठी लिहायची मला की मम्मी आम्हाला फक्त तूच हवी आहेस. आणि मला सगळी येऊन बोलायची की बाबा तुझी मुलं रस्त्यावर येतील, तू अशी का बसते, अशी का करते, रस्त्यावर येतील. म्हणजे हा सगळा माहेरचे लोकांचा विचार म्हणजे बर्डन या गोष्टी टाकून टाकून तेव्हा मी कुठे डिप्रेशनमधून निघालोय. मला मोटिवेट करतात माझ्या बहिणी पण, माझ्या माहेरची ते खंबीर सगळे उभे आहेत. आणि तसे सासरची पण माझे खूप चांगले आहेत, फक्त आमच्या घरच. हां. पण ताई ज्या पद्धतीने तू उभी राहिलीस किंवा मुलांना वाढवलंयस किंवा ह्या सगळ्या गोष्टी कौतुकास्पद आहे. पण जे ॲज अ सिंगल मदर म्हणून जे सगळं जी जबाबदारी येते किंवा ज्या पद्धतीने मुलांना वाढवावं लागतं, आपलं घर चालवावं लागतं, अशा समाजामध्ये अशा बऱ्याचशा गृहिणी आहेत किंवा अशा बऱ्याचशा ताई आहेत. काय त्यांना तुला सांगावंसं वाटतं? त्या म्हणजे भयंकर गोष्टी आहेत. एकटी राहून मुलांना सांभाळणं म्हणजे लोकांना काय वाटतं का ही एकटी कशी राहते. अशा बऱ्याच गोष्टी स्त्रीच्या अंगावर येतात. मी एकटी कशी राहते, मुलंच फक्त, मग काहीतरी असल काहीतरी, मग एवढ्या गोष्टी एकटी कशी हँडल करू शकली. तर हे प्रश्न लोकांना पडते, पण तरी मी त्या लोकांचा काही विचार केला नाही. ते तुझ्या तुझ्या आयुष्यात तुला हिरो कोण वाटतो? खरं सांगायचं तर हिरो मीच हिरो म्हणते. कारण मला सगळी लोक म्हणतात आमच्या माहेरची की तू हिरो आहेस, तू ग्रेट आहेस. म्हणून खरं हिरो तर मीच. आणि मला हिरो माझ्या बहिणीनं बनवलं. बहिणी? माझी छोटी बहीण, ओके. तिने खूप मोटिवेट केलं मला, खूप मोटिवेट केलं. ती आणि माझी मोठी बहीण चित्रा, तिने खूप मोटिवेट केलं. म्हणजे जेव्हा जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये असेल ना, तेव्हा तेव्हा मला अचानकच कॉल यायचा यांचा आणि मोटिवेट करायचे. मला आपोआप रस्ता मिळायचा, मार्ग मिळायचा आणि मी ते फाईट करायचो प्रत्येक गोष्टीने. आणि म्हणजे व्यवस्थित पार पाडलं मी, या मुलांचा सांभाळ वगैरे व्यवस्थित पार पाडलं.